असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। गेल्या 4 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसानं चांगलीच हजेरी लावलेली आहे आणि यामुळे खरीप हंगामातील पेरणीपूर्व कामं आणि पेरणीच्या कामाला देखील वेग आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मी आता आहे कोल्हापूर जिल्ह्यातील किंवा कोल्हापूर शहरातील एका कृषी केंद्राबाहेर आणि इथली दृश्य बघू शकतो आपण। एका बाजूला ग्रामीण भागामध्ये पेरणीपूर्व मशागतींना वेग आलेला आहे, काही ठिकाणी पेरण्या देखील सुरू झाल्या आहेत आणि दुसरीकडे हे शेतकरी जे आहेत ते बी बियाणे खरेदीसाठी कृषी केंद्रांबाहेर अशा पद्धतीनं रांगा लावून असल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळते। हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गए बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। सोयाबीन असेल, भुईमूग असेल, भात असेल अशा बियाण्यांच्या खरेदीसाठी हे शेतकरी सकाळपासूनच कृषी केंद्रांबाहेर रांग लावल्याचं चित्र आहे ते आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळतंय। बियाण्यांचे दर काही प्रमाणात गेल्या वर्षीपेक्षा वाढल्याचं देखील चित्र आहे, त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतोच आहे। मात्र तरी देखील पेरणी करणं गरजेचं आहे आणि त्यामुळं आता पुन्हा सलगपणे पाऊस झाला तर पेरणी करणं अवघड होईल आणि त्यामुळंच आता काहीसा दिलासा थोडासा पावसानं घेतल्याने पेरणीपूर्व पाऊस जो काही झालेला आहे त्यामुळं लवकरात लवकर पेरण्या आटोपण्याची लगबग शेतकऱ्यांची पाहायला मिळते आणि म्हणूनच सकाळी सकाळी कोल्हापुरात येऊन ही सगळी जी काही बियाणं आहेत ती घरी घेऊन जाण्यासाठी या शेतकऱ्यांनी कृषी केंद्रांबाहेर रांग लावल्याचं चित्र पाहायला मिळतंय। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।